नमस्कार मंडळी, आज आपण एकदम कुरकुरीत करारे असे चिप्स बनवणार आहोत, म्हणजेच की वेफर्स बनवणार आहोत. ते पण अवघ्या 4 बटाट्यापासून आपण एकदम दुरडीभर किंवा टोपलंभर चिप्स बनवणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता मी मोठ्या साईजचे 4 बटाटे घेतलेले आहे. त्याच्या व्यवस्थित अशा साली काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि साली काढल्या की आपल्याला काय करायचं ना, त्याला पाण्यामध्ये टाकायचं या पद्धतीने. पाण्यामध्ये टाकलं की त्याचा जो स्टार्च असतो वरचा तो पूर्णपणे चोळून हाताने त्याला काढून घ्यायचा आणि नंतर आपल्याला काय करायचं, ते पाणी टाकून द्यायचं. परत 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बटाटे आणि नंतर त्याला वेगळं पाणी घ्यायचं परत. आणि आपल्याला काय करायचं, आपण जे चिप्स करतो, उन्हाळी वेपर्स करतो, ती जी किसणी असते ना आपली, ती किसणी आपल्याला इथे वापरायची किंवा तुमच्याकडे जर वेगळी डिझाईनची जरी असली ना तरी तीही वापरली तरी चालते. आणि या पद्धतीने आपल्याला काय करायचं ना, त्याचे पातळ पातळ काप करून घ्यायचे या पद्धतीने. हे बघा, एकदम इझिली निघतात. तुमच्याकडे जर ही किसणी अवेलेबल असेल तर इझिली निघून येतात किंवा तुम्ही चाकूच्या साहाय्याने पण पतले पतले काप कट करू शकता. पण हे बघा, ही जी किसणी आहे एकदम इझिली होऊन निघतात. आणि हे बघा, खाली जेव्हा करतोय आपण चिप्स तेव्हा त्या पातेलं किंवा काही असेल, तुम्ही बाऊल असेल एखादं, त्यामध्ये पाणी ठेवणं आवश्यक आहे किंवा त्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये 2 बर्फाचे तुकडे टाकले तरीही चालेल किंवा आता थंडीचा दिवस आहे तर नाही टाकले तरी चालतात. जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात वेपर्स करताय ना, तेव्हा त्यामध्ये आवर्जून 2 बर्फाचे तुकडे टाका. त्याने काय होतं ना, आपले जे चिप्स आहे ना ते एकदम असे कडक तयार होते, त्याला कडकपणा येतो. त्यामुळं बर्फाचा तुकडा आवर्जून टाका, थंडीमध्ये टाकायची गरज नाही. आणि हे बघा, आपण जेव्हा किसून घेतो ना तेव्हा त्यामध्ये भरपूर असं स्टार्च निघतो परत. तर त्याला परत आपल्याला काय करायचं ना, 2-3 पाण्यामध्येच त्याला परत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि नंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे सगळे चिप्स आहे ते सुकायला ठेवायची किंवा पुसून घ्यायची एक एक करून. तर मी इथे एक कॉटनचा कपडा घेतला स्वच्छ आणि ते पुसून घेतलं. आणि परत तरी पण थोडंसं पाणी राहिलं होतं, त्यामुळे मी काय केलं ना, टिश्यू पेपरने थोडंसं अलगद त्याला वरून पुसून घेतलं. किंवा तुम्ही काय करू शकता ना, 2 मिनटं त्याला फॅनच्या हवेखाली सुद्धा ठेवू शकता. आणि एकदा आपले जे सुकलेत ना, हे बघा, मी त्यामुळे काय केलं ना, पुसून घेतलं एक एक असं करून आणि त्याचं पूर्ण असं पाणी काढून घेतलं आपण. नंतर इकडं मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आपण. तर तेल व्यवस्थित गरम झालं की नाही, त्यामध्ये आपण थोडासा चिप्सचा तुकडा टाकून बघतो. जेव्हा तो वर आला की म्हणजे आपण समजून घ्यायचं आहे की आपलं जे तेल आहे ते व्यवस्थित असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपल्याला एक घोळ तयार करायचा. ही एक टिप्स आहे, ही आवर्जून म्हणजे करायची आपल्याला, ज्याने काय होतं ना, आपल्या चिप्सची जी चव आहे ती एकदम मार्केटसारखी येते, एकदम अशी मस्त. तर तुम्ही बघा, इथे मी एक घोळ तयार केला आहे. त्यामध्ये मी 2 चमचे पाणी आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. असं आपल्याला घोळ तयार करून ठेवायचा आहे. आता तुम्ही बघू शकता, मी एक एक चिप्स करून सोडते याच्यामध्ये तेलामध्ये. आणि ते चिप्स आपल्याला असं काय करायचं आहे ना, जास्त पण नाही टाकायची, जेवढी आपल्या तेलामध्ये बसेल तेवढीच चिप्स आपल्याला इथे टाकायची. गॅसची आच जी आहे ती मोठीच ठेवायची शेवटपर्यंत आपल्याला, जेणेकरून काय होतं आहे ना, आपले जे चिप्स आहे ते एकदम कुरकुरीत बनतात. तर इकडे आपण टाकलेले आहे चिप्स आणि एक एक चिप्स करत आपण ह्याच्यात सोडणार आहेत. तर हे बघा, आपण 50 ते 60% आपण जेव्हा आपले जे फ्राय झाले ना, तेव्हा आपल्याला काय करायचं ना, हा जो घोळ केलेला आहे आपण पाण्याचा, तो आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चम्मच सोडायचा, एकदम अर्धा चम्मच. जेव्हा हे घोळ आपल्याला कडकडीत तेलात सोडायचं तेव्हा काय होतं ना, एकदम जोराचा आवाज सुरू होतो. तेव्हा आपल्याला थोडंसं लांब जायचं किंवा त्याची जी तेलाची छीट आहे ना, ते आपल्या अंगावर येऊ शकते. तुम्ही बघू शकता आवाज. तर तो आवाज म्हणजे सुरू झाला की आपल्याला थोडंसं दूर जायचं, जेणेकरून तुमच्या अंगावर तेल उडू नये म्हणून. आणि हे बघा, परत आपल्याला थोडंसं अलगद हलवत राहायचं, त्याला जास्त हलवत नाही बसायचं. आणि मस्त असं खवखवीत तेल आहे आणि खवखवत्या तेलामध्ये आपल्याला ही चिप्स तयार करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता. आणि जेव्हा आपल्याला समजून येतं की काही टेन्शन म्हणजे कशी बनणार, कडक झाली का नाही झाली, हे तेल आहे ते खवखवतं शांत बसतं. त्याचा आवाज जो आहे तुम्ही बघू शकता. आपलं तेल जे आहे ते शांत झालेलं आहे. शांत झालं तेल की आपण समजून घ्यायचं आहे की आपली चिप्स जी आहे ती आता तेलातून वरती काढायला तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता, तेल जे आहे आपलं शांत झालेलं आहे. तर आपल्याला आता ही चिप्स जी आहे आता तेलातनं बाहेर काढून घ्यायची. आणि तुम्ही आवाज ऐकू शकता की आपल्या चिप्सचा आवाज जो आहे किती कुरकुरीत करारा असा येतो आहे.
तर हे बघा, तरी पण तुम्हाला जर थोडंसं आणखीन जर त्याला कलर येऊन द्यायचा असेल तर येऊन देऊ शकता. थोडेसे तांबूस लालसर रंगाचे झाले की नंतर मग काढून घ्यायचे. तर मी आता इथे आपले जे चिप्स आहे ते तेलातनं वर काढते आणि तुम्हाला आवाजाने कळालंच असेल की आपले चिप्स किती पतले आणि किती कुरकुरीत झालेले आहेत म्हणून. बघू शकता किती अप्रतिम. मार्केटची पण जी चिप्स आहेत ती फेल आहे याच्या पुढे. तर तुम्ही नक्की आवर्जून करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि माझे ही जे टिप्स आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, जेणेकरून मला तुमच्या एका सबस्क्राईबनी मला आणखीन नवीन व्हिडिओ बनवायची प्रेरणा मिळते. तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा मला. आणि हे बघा, जे आपले चिप्स आहे मी परत दुसरी बॅच जी आहे ती टाकलेली आहे तेलामध्ये. आणि गॅस बिलकुल कमी करायचं नाही आपल्याला. शेवटपर्यंत संपूर्ण आपले जे चिप्स तळून होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे ना, गॅस हा मोठाच ठेवायचा आहे. आणि आपली जी चिप्स आहे ती दुसरी बॅच पण निघालेली आहे. आणि हे बघा, आपले जे चिप्स आहे ते हळूहळू पूर्ण तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा. पहिला जो बॅच काढला तो पूर्ण संपलेला होता, तोपर्यंत मुलांनी काढून घेतला. त्या जे चिप्स बघितली की मुलाला काही थांबलं गेलं नाही. तुम्ही बघू शकता आपले जे चिप्स आहे ते हळूहळू पूर्ण रेडी झालेली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने. अशी उन्हाळ्यात म्हणजे तुम्हाला करून ठेवायची असेल तर याच पद्धतीने तुम्ही करून ठेवू शकता. त्याला सुकवायचं, याच पद्धतीने करायचे तुम्हाला सेम, आणि उन्हात सुकवायची आणि नंतर या पद्धतीने तळून घ्यायचं. तुम्ही करू शकता. आता आपल्याला याच्यावर पेरी पेरी मसाला टाकायचा. कसा वाचला व्हिडिओ नक्की मला सांगा. बाय बाय.